कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चालते बा इथून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नसेल तर आमचं तोंड नाही, हात चालवायची वेळ आहे. साहेब असं करू नका साहेब. असं अचानक आम्ही कुठे जायचं? तुमच्या पाया पडतो साहेब. आमच्या नातवाच्या चुकीची शिक्षा आम्हाला का देताय तुम्ही? आम्हाला असा घरावर आगमन देऊ नका साहेब. आजोबा शांत व्हा, रडू नका. मी बोलतो बाबांशी. हो मी काय म्हणते, आता नाही, आता नाही. बाबा अहो मी काय म्हणतो, एकदा ऐकून घ्या ना त्यांचं. चांगली माणसं आहेत होती. तू यामध्ये पडू नकोस. तुला माहित नाही काय झालं. आणि तुम्ही दोघं पुन्हा जर का इथं दिसलं तर गोळी खालील. निघा इथून. निघा. असं नका करू साहेब. हे पाया पडतो तुमच्या. आमच्या नातवाने पोळतीले पळून नेलं. आमचा काय दोष? त्याच्या चुकीची शिक्षा आम्हाला देऊ नका साहेब. आम्ही तुमच्या पाया पडतो. तुम्हाला माहित आहे हे प्रकरण किती गंभीर आहे. तुमचा नातू त्या पोरीबरोबर पळून गेला. त्या पोरीच्या आई वडिलांना काय वाटलं असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? तुमच्या नातवामुळे त्यांचं नातं आयुष्यभरासाठी खराब झालं. काल त्या पोरीचा बाप आमच्याकडे रडत आला होता. काय वाटलं असेल आम्हाला? किती वाईट वाटलं माहितीये तुम्हाला? तुमच्या ऐवजी तुमचा नातू असता ना तर एवढं आम्ही गोळी घातली असती. एखाद्या घरची लेक कुणाचा हात धरून पळून जाते तर त्या पोरीच्या आई वडिलांना काही यातना होत असतील, काही दुःख होत असतील, त्याची काही कल्पना आहे तुम्हाला? आमचे आप्पा गेली 30 वर्ष या खुर्चीत खिळून बसलेत. किती? 30 वर्ष. काय नाही त्यांच्याकडे? सांगा ना मला. काय नाही त्यांच्याकडे? गाडी, बंगला, पैसा, नोकर, सगळं काही आहे. तरी तरी आज ते स्वतःच्या हाताने एक घास सुद्धा खाऊ शकत नाही. आणि ते फक्त आणि फक्त ह्या प्रेमामुळे झाले. मुळात प्रेमात पडणं हेच चुकीचं. त्यामुळे आमच्या घरात प्रेमाचा विषय काढणं हा गुन्हा आहे. एक आजी आजोबा म्हणून तुम्ही तुमच्या नातवाला शिकवू शकला नाही, शिस्त लावता आली नाही तुम्हाला, त्याचीच ही शिक्षा आहे. उद्या जर का आमच्या मुलाने असं काय केलं तर आम्ही स्वतःच्या हाताने त्याच्या छातीत गोळ्या घालू. चालते वा आमच्या नजरेसमोरून ललिता यांना जायला सांगा. तर आणखीन आम्ही सहन करू शकत नाही. काका या तुम्ही. निघा. विश्व तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल जर का तुझ्या बाबांना कळलं ना ते जीव देतील रे. जान्हवी तयार होते, येईलच इतक्यात. थँक्यू आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात.
बट डोंट वरी आई, मी तुमचा विश्वास मोडणार नाही. रात्री 9च्या आत जान्हवीला सेफली घरी आणून सोडेल. तुम्ही बसा, मी बोलवतेच. एवढं का रेसलेस वाटतंय आज मला? कसली भीती वाटते एवढी? भावनाताई पण नाहीये आज घरी. त्यात हा मॅड पण माझा फोन उचलत नाही. जानू, काय आहे? अगं जानू, झाली का तर? किती छान दिसतेस. अगं जयेंद्र, वाट पाहतायत, चल लवकर, चल चल. निघायचं आपण. आई येतो, आणि काळजी करू नका, मी वेळेत येईन. आजी येतो. सांभाळून जा रे बाळा. हो. वाटेत नीट वागा, जास्त बोलू नकोस बाई. मोजकच बोल, चांगलं बोल. हं? होय. तुझा रेडिओ जरा बंद ठेव. त्यालाही जरा बोलू दे. हो ग आजी. चल चल चल. सांभाळ, वेळ दे. हा, जानू, मज्जा करा. येतो. फिरायला सोबत फिरायला गेलेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.